आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा नगरपंचायतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद आणि राजकीय संघर्षामुळे शिंदखेडा शहराचा विकास पूर्णपणे रखडलाय, असा घणाघाती आरोप नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुनील बाजीराव चौधरी यांनी व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर यांना निवेदन सादर केले असून सद्यस्थिती पाहता नगरपंचायत बरखास्त करून तिथे तात्काळ प्रशासक नेमण्यात यावा अशी आग्रही मागणी केली। मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सुनील चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर तीव्र बोट ठेवले। नगरपंचायत निवडणुकीनंतर शिंदखेडा वासियांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींवर मोठा विश्वास टाकला होता। मात्र निवडणूक होऊन 7 महिने उलटले तरी सत्ताधारी गटातील अंतर्गत गटबाजी आणि वाद संपले नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच वेळ घालवला जात असून या राजकीय चिखलफेकीचा थेट फटका शहरातील सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे। मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर यांना निवेदन देताना सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, काँग्रेस सेवा दलाचे परीक्षित देशमुख, राहुल पाटोळे, चेतन देसले, अजय भोई, महेंद्र भील, रामभाऊ मालसे आदी उपस्थित होते। सुनील चौधरी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर वस्तुस्थितीचे कथन केले आहे। नगरपंचायत बरखास्त करण्याची मागणी केल्यामुळे शिंदखेडा शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। या निवेदनामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असून यावर आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप गट नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शिंदखेडा वासियांचे लक्ष लागले आहे। मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, समित्यांचे नियोजन कोलमडले। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की नगरपंचायतीमधील विविध विषय समित्यांची स्थापना, विकास कामांचे नियोजन आणि निधी मंजुरी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सत्ताधारी सदस्यांमध्ये तीव्र मतभेद दिसून येत आहेत। सत्ताधाऱ्यांमधील या विसंवादांमुळे शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी नगरपंचायतीत केवळ आणि केवळ राजकीय संघर्ष सुरू आहे। लोकप्रतिनिधी विकास करण्यात अपयशी ठरल्यामुळे आता शहराच्या हितासाठी प्रशासकीय व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे। म्हणूनच ही नगरपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा। जनतेने बसवलं, जनतेने त्यांना सत्तेत बसवल्याचा जनतेची आशावाद होती की शहरात चांगला विकास, दर्जेदार विकास व्हावा, अशा ह्या हेतूने त्यांना सत्तेवर बसवलं। प्रत्येकाला वाटत होतं की मागील 13-14 वर्षात नगरपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासून तर आतापर्यंत याच्यात काहीतरी बदल घडेल। आम्ही मागच्या 5 वर्षात काँग्रेसचे 6 नगरसेवक होतो। आमची भूमिका आम्ही 5 वर्ष सतत तुमच्या समोर व जनतेच्या हिता कामांसाठी मांडत आलो। या ठिकाणी 7 महिने होऊन गेले। बऱ्याचशा मासिक सर्वसाधारण सभेत काही विषय मंजूर होत आहेत, काही नामंजूर होत आहेत। काही सभापतींच्या मिटिंगांना त्यांच्या अधिकाराच्या आधी उल्लंघन करून, म्हणजे त्यांना तो लिमिट असतो 40-50 हजार रुपयाचा मर्यादा असते त्यांना, इथपर्यंत तुम्ही ते सभापती म्हणून काम करू शकतात किरकोळ, परंतु त्या ठिकाणी ते 4-4 कोटीची कामं मंजूर करतात। असू येतं असे सभापतीसुद्धा आपल्याला लाभलेले आहेत। त्याच्यात पाणीपुरवठा असतील, बांधकाम असतील, आरोग्य असतील, सर्वच सभापती जे आहेत ते। या ठिकाणी स्थायीची मीटिंग नगराध्यक्ष घेत असतात। नगराध्यक्ष कधी स्थायीच्या मीटिंगला विषय अजेंड्यावर विषय परिपूर्ण घेत नाही असं ऐकण्यात येईल। असं म्हणजे भारतीय जनता पार्टी या सभापतींचा आरोप आहे। कधीतरी ऐन वेळेस पुरवणी जोडतात। पण असो, तुम्ही चर्चेला तर बसा, स्थायीच्या मीटिंगला चर्चेला बसा नगराध्यक्ष। तर तुम्हाला जे कामं मंजूर करायचे मंजूर करा, जे नामंजूर करायचे नामंजूर करा आणि जनतेच्या पुढे मांडा, पत्रकारांपुढे मांडा की हे विषय मंजूर झाले, हे नामंजूर झाले। परंतु आज 7 महिन्यात आज पावसाळा तोंडावर येऊन गेला।
या ठिकाणी मुरुम टाकण्याची गरज आहे. बऱ्याचशा बोरीच्या मोटरी काढण्याच्या नियोजन कोणाला दिलं गेलं नाही, ते अपूर्णावस्थेत रखडलेलं आहे. शहराचा हा जनतामध्ये असंतोष निर्माण होत आहे. कदाचित त्यांना पश्चातापाची वेळ जात असेल की आपण कोणाला निवडून दिलं. तर असे सन्माननीय सभापती आणि नगर अध्यक्ष यांनी या ठिकाणी जनतेचा कुठेतरी विचार करावा आणि समन्वय साधून तुम्हाला सेवा करण्यासाठी तिथं पाठवलं आहे. नगरपंचायतच्या मेवाकडे बघू नका, सेवा करा, अन्यथा तुम्हाला जनता माफ करणार नाही, असं जनतेच्या वतीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष साहेबांना सुद्धा विनंती करतो आणि सर्व संबंधित सभापती आणि नगराध्यक्ष यांना पुन्हाच विनंती करतो की तुम्ही समन्वयाने या शहराचा विकास करावा. अन्यथा मी काल शिवसाहेबांना निवडून दिलेलंच आहे. जे 6 महिन्यात जो तुमच्याकडे आढावा बैठक येईल, जो सर्वसाधारण सभा असेल, सहीची सभापती असतील, सभापतींचे विषय असतील, तुमच्याकडे कागदावर जो अहवाल असेल तो कलेक्टरकडे पाठवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन नगरपंचायत बरखास्त का करू नये. कारण 7 महिन्यापासून जनताच्या गटारी भरलेल्या आहेत, कोणाचे ढापे तुटलेले आहेत, कोणाचे काय तुटलेले आहेत. अशा अवस्थेत जनता तुमच्याकडे विद्यमान नगरसेवक जेव्हा मला काल बोलले शिवसाहेब की दीपक देवरे यांनीच ढापे टाकण्यासाठी निवेदन दिलेले. आता यात मला कळत नाही, जोपर्यंत तुमचे सभापती ढापे टाकायला ताईला मंजुरी देतील तोपर्यंत तुम्हाला खूप लाभ भेटणार. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांमध्ये त्यांच्यासुद्धामध्ये एकमत दिसत नाही. असं अवस्था जर असेल तर नगरपंचायत प्रशासन चालेल कसं आणि नागरिकांनी बघावं कोणाकडे. म्हणून आम्ही या ठिकाणी पुनश्च एक अशीच आमची मागणी राहील, जर का येत्या महिन्यात जर तोडगा नाही निघाला तर आम्ही आज पण तीच भूमिकावर राहू. नगरपंचायत बरखास्त करा आणि प्रशासनापासून जनतेला या विकासापासून मोकळं श्वास घेऊ द्या, अशी आमची या ठिकाणी विनंती असेल. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.